झगमगत्या रोषणाईच्या वातावरणात आशा आणि प्रेम घेऊन मनामनात खऱ्या उत्सवाचा आनंद मिळवत आता सुख झळकू दे या दिवाळी सणात। तुम्हा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा। दिवाळीची सांस्कृतिक परंपरा आपल्या जीवनावर कसा प्रभाव टाकते याबद्दलच आपण आज जाणून घेणार आहोत। आपण वेगवेगळे सण साजरे करतो, पण आपली संस्कृती आणि परंपरा समजावून घेऊन सण साजरे केले तर आपली पुढची पिढीही त्याची जोपासना नक्कीच करेल। धनत्रयोदशीला सर्व कुटुंब एकत्र येऊन सर्वजण घराची स्वच्छता करतात, घर सजवतात आणि जीवनात सुख समृद्धी यावी अशी प्रार्थनाही करतात। आपल्या घराची स्वच्छता, रांगोळी काढलेलं अंगण आणि दिव्यांची माळ हे केवळ आपल्या सभोवतालचा परिसर सुंदर बनवत नाही, तर आपल्या आंतरिक जगाला, आपल्या मनाला प्रसन्नता देतात। यामुळेच यशप्राप्तीच्या आशादायक आणि सकारात्मक भावना निर्माण होतात। त्यानंतर छोटी दिवाळी म्हणजेच नरक चतुर्दशी आपल्याला अंधारावर प्रकाशाच्या विजयाची आठवण करून देते। नरक चतुर्दशी ही प्रत्येक वाईट गोष्टींवर चांगल्या गुणांनी मिळवलेल्या विजयाचं प्रतीक आहे। हा दिवस नीट समजून घेतला तर तो आपल्या चांगल्या गुणांची जोपासना करून आपल्या व्यक्तिमत्वातील चांगले बदल करण्याची प्रेरणा देतो। दिवाळीचा मूळ दिवस आपल्या जीवनात लख तेजोमय रोषणाई घेऊन येतो। आपण सर्वजण आपल्या घरांना दिव्यांच्या रोषणाईने उजळून त्या वास्तूची जणू आरतीच करतो, फटाकेही फोडतो, दिवाळीच्या ऊर्जादायक फराळाचा आनंद घेतो। या दिवशी रावणाचा पराभव केल्यानंतर प्रभू रामांच्या पुनरागमनाचा सोहळा केला जातो। लक्ष्मी आणि कुबेर पूजन केलं जातं। दिव्यांनी उजळून निघालेला परिसर फराळांचं निमंत्रण आणि शुभेच्छांची देवाणघेवाण केल्यामुळे आपल्या सर्वांचाच आनंद द्विगुणित होतो। आपले सामाजिक संबंध मजबूत होतात आणि नातेसंबंधातील भावनिक जिव्हाळाही वाढतो। दिवाळीनंतर बलिप्रतिपदा म्हणजेच दिवाळी पाडवा साजरा केला जातो। या दिवशी सोनं खरेदी केलं जातं, सुवासिनी पतीचं औक्षण करतात। ही परंपरा पती पत्नींचं नातं अजून घट्ट विणून हे संबंध अतूट बनवते। व्यापारी नवीन वर्षाचा प्रारंभ करतात। रांगोळीने बळीची प्रतिमा काढून तिची पूजन केले जाते। इडापिडा टळो आणि बळीराजाचे राज्य येवो अशी प्रार्थनाही या दिवशी केली जाते। दीपोत्सवही साजरा केला जातो। 3.5 मुहूर्तांपैकी असा हा दिवस अतिशय शुभ मानला जातो। जीवनातील प्रत्येक समस्या सोडवण्याची क्षमता आणि नवीन आशादायक सुरुवात करण्याची ऊर्जा आपल्याला या दिवशी मिळते। आणि त्यानंतर येते ती भाऊबीज। या दिवशी बहिणी आपल्या भावांना ओवाळतात आणि भाऊ बहिणीला तिच्या संरक्षणाचं आश्वासन देऊन आपलेपणाची भावना व्यक्त करतात। आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये या परंपरांमुळे किमान उत्सवानिमित्त तरी आपल्या नातेवाईकांशी भेटीगाठी होतात। यामुळं प्रत्येकालाच आपल्या नात्यांमधील एकजुटता आणि जिव्हाळा कायम टिकवण्याची संधी मिळते। आणि म्हणूनच भारतीय संस्कृतीमध्ये सण समारंभांना खूप महत्त्व आहे। दिवाळी हा सण तर मोठा सण आहे, जो केवळ भारतातच नाही तर भारताबाहेरही साजरा केला जातो। प्रत्येक सणाचं एक महत्त्व आहे आणि ते पिढ्यानपिढ्या आपण ऐकत आलो आहोत, सांगत आलो आहोत आणि अगदी श्रद्धेने हे सण आपण साजरे करत आलो आहोत। कोणतीही गोष्ट जी मनाला आनंद देते आणि आपली सकारात्मकता वाढवते, अशा गोष्टीमुळे साहजिकच आपल्या कुटुंबामधील जिव्हाळा आणि प्रेम वाढवतं। रोजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये सणांमुळे आपल्याला थोडा रिलीफ मिळतो। दिवाळीचे हे दिवस आपल्या मानसिक कल्याणासाठी आपल्या दृष्टिकोनात सर्वांगाने तेजस्वी बदल करू शकतात। स्वच्छता, आशावाद आणि सकारात्मकतेतून सामाजिक संबंध, कृतज्ञता आणि प्रेम या गोष्टी आपलं समाधान आणि आनंद वाढवतात। मग हा उत्सव, ही दिवाळी प्रसन्न मनाने साजरी करा। आपलं जीवन आनंदाने आणि आपुलकीने समृद्ध करा। Let's celebrate this special time with gratitude, sharing and togetherness. Wishing you a Diwali that shines with hope and positivity. Happy Diwali. Thank you. Remember to like, share, subscribe and hit the bell icon for more updates.
आणि पाहायला विसरू नका आमची पर्सनल डेव्हलपमेंट सिरीज मार्ग आनंदाचा. फक्त ma.peacemental.com या वेबसाईट आणि पीस मेंटल या अँड्रॉइड ॲपवर सुद्धा. थँक्स फॉर जॉईनिंग आवर जर्नी टू पीस अँड सेल्फ डिस्कवरी.